नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण TCSने वेगवेगळ्या झालेल्या परीक्षांमध्ये इंग्लिश व्होकॅब्युलरीवरती जे रिपीट स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे जे प्रश्न त्यांनी पुन्हा पुन्हा विचारलेले आहेत, असे काही महत्त्वाचे PYQ आणि त्यांचे सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जेणेकरून पुढे होणाऱ्या पेपर्समध्ये इंग्लिश व्होकॅब्युलरीचे रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होईल. चला तर मग सुरू करूया. क्वेश्चन नंबर 1, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. तर खाली एक इडियम दिलेली आहे आणि त्याचा योग्य अर्थ पर्यायांमधून आपल्याला शोधायचा आहे. तर ती इडियम आहे ऑन पिन्स अँड नीडल्स. तर ऑन पिन्स अँड नीडल्स या इडियमचा अर्थ काय होतो? तर या म्हणीचा अर्थ होतो की एखाद्या गोष्टीची अस्वस्थपणे वाट पाहणे किंवा चिंतेत वाट पाहणे. तर जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनाची स्थिती ही अस्वस्थ असते किंवा चिंताग्रस्त असते, तेव्हा त्या परिस्थितीमध्ये ऑन पिन्स अँड नीडल्स ही म्हण वापरली जाते. म्हणजे दिलेल्या पर्यायांमधील इन अ स्टेट ऑफ अँझायटी अँड टेन्शन हा याचा योग्य अर्थ होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 2, 2 words are underlined. One of them is incorrect. Identify the correct spelling of the incorrect word from the options. तर आपल्याला इथे 2 वर्ड दिलेले आहेत, इनकन्व्हिनियन्स आणि नेबरहूड. या 2 शब्दांपैकी एक चुकीचा आहे. तर जो चुकीचा आहे त्याचे योग्य स्पेलिंग आपल्याला पर्यायांमधून शोधायचे आहे. तर आता ते दोन्ही शब्द आपण बघूया. तर इनकन्व्हिनियन्सचे जे स्पेलिंग दिलेले आहे ते चुकीचे दिलेले आहे आणि नेबरहूडचे जे स्पेलिंग दिलेले आहे ते बरोबर दिलेले आहे. तर पर्यायांमधून इनकन्व्हिनियन्सचे बरोबर स्पेलिंग कोणते आहे? तर पर्याय क्रमांक 3 हे इनकन्व्हिनियन्स या शब्दाचे योग्य स्पेलिंग आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असेल. तर इनकन्व्हिनियन्सचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ होतो गैरसोय. त्यामुळे या शब्दाचा अर्थ देखील लक्षात ठेवा, कारण सिनोनिम अँटोनिममध्ये अशा प्रकारचे शब्द 100% विचारले जातात. त्याचबरोबर हे स्पेलिंग देखील लक्षात ठेवा आता इनकन्व्हिनियन्सचे, कारण याच्यावरती पुढे करेक्ट इनकरेक्ट स्पेलिंगवरती 100% प्रश्न विचारला जाईल, कारण तेच प्रश्न असतात जे रिपीट स्वरूपात विचारले जातात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, इन द फॉलोइंग सेंटेन्स वन ऑफ द 4 अंडरलाइन वर्ड इज इनकरेक्टली स्पेल्ड. आयडेंटिफाईड इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. खाली 4 वर्ड्स आपल्याला दिलेले आहेत. या 4 वर्ड्सपैकी एक चुकीचे स्पेलिंग असलेला शब्द आहे. तर तो शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर यापैकी रेस्टॉरंटचे स्पेलिंग बरोबर आहे, मेंटेनन्सचं स्पेलिंग देखील बरोबर आहे, कन्व्हिनियंटचं स्पेलिंग मात्र चुकलेलं आहे. याच्यामध्ये आयच्या ठिकाणी ई हवा होता. तर आता योग्य स्पेलिंग आपण बघूया. योग्य स्पेलिंग आहे CONVENIENT. तर हे स्पेलिंग देखील आता लक्षात ठेवा. याच्यावरती अशा स्वरूपाचा प्रश्न पुन्हा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आणि या कन्व्हिनियंटचा अर्थ काय होतो? सोयीस्कर किंवा सोयीचे असा. तर हा अर्थ देखील लक्षात ठेवा. त्यामुळे चुकीचे स्पेलिंग असलेला शब्द आहे हा कन्व्हिनियंट. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 4, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. तर आपल्याला खाली एक शब्द दिलेला आहे, त्याचा समानार्थी शब्द पर्यायांमधून शोधायचा आहे. तर तो शब्द आहे इन्सोलंट. इन्सोलंट या शब्दाचा अर्थ आधी आपण समजून घेऊया. याचा अर्थ होतो उद्धट. तर एखाद्या व्यक्ती जर उद्धट असेल तर त्याला इन्सोलंट असे म्हटले जाते. मग या उद्धटला समानार्थी शब्द कोणते असू शकतात? तर डिसरिस्पेक्टफुल, त्याचबरोबर इम्पर्टिनंट. या दोन्ही शब्दांचा अर्थ उद्धट असाच होतो. त्यामुळे दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 4 इम्पर्टिनंट हा याचा समानार्थी शब्द असेल. त्याचबरोबर हा जो हंबल आहे किंवा संत आहे, या दोनांचा अर्थ होतो नम्र असा. म्हणजे हे जे दोन्ही शब्द आहेत संत आणि हंबल हे इन्सोलेंट या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द अँटोनिम्स आहेत. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा तुम्ही. क्वेश्चन नंबर 5, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. ही मेड अन इंडेवर टू लर्न अ न्यू लँग्वेज. आता इंडेवर हा जो शब्द आहे याचा समानार्थी शब्द आपल्याला इथे शोधायचा आहे.
तर सर्वात आधी आपण इंडेवरचा अर्थ शोधूया. तर याचा अर्थ होतो प्रयत्न. प्रयत्न करणे म्हणजे इंडेवर. तर याला समानार्थी शब्द काय असतील तर अटेम्प्ट, त्याच्यानंतर ट्राय, आणखीन एक खूप महत्त्वाचा शब्द आहे तो आहे स्ट्राईव्ह. तर स्ट्राईव्ह हा देखील शब्द परीक्षेमध्ये विचारला जातो, त्यामुळे हे त्याचे समानार्थी शब्द लक्षात ठेवा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 अटेम्प्ट हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर हा जो क्विट आणि हाल्ट दिलेला आहे या दोन्ही शब्दांचा अर्थ होतो थांबणे असा. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रयत्न थांबवणे, त्यामुळे हे याचा विरोधार्थी शब्द देखील होऊ शकतात. यातील प्रत्येक शब्द जो मी सांगत आहे तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, इंग्लिश व्होकॅब्युलरीमध्ये तेच शब्द असतात जे पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या स्वरूपात विचारले जातात. त्यामुळे PYQ जर स्ट्रॉंग असतील तुमचे तर इंग्लिश व्होकॅब्युलरीमध्ये तुम्हाला अडचण अजिबात येणार नाही. तर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आपले हे 2 कोर्सेस आहेत. पहिला आहे धर्मादाय आयुक्त भरती 2025साठी जे तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज आपण उपलब्ध केलेली आहे. ही टेस्ट सिरीज सेम TCS पॅटर्ननुसार असेल. त्याच दर्जाचे त्याच क्वालिटीचे प्रश्न तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये बघायला मिळतील. त्याचबरोबर ही टेस्ट सिरीज सेम TCS पॅटर्ननुसार 4 ग्रुपनुसार असेल आणि या प्रत्येक ग्रुपला ग्रुप लेवल टायमर असेल आणि याच्यामध्ये एकूण 5 टेस्ट तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर हा जो दुसरा कोर्स आहे तो चालू घडामोडींच्या नोट्स स्वरूपाचा कोर्स आहे. ह्या नोट्स तुम्हाला डाउनलोड करता येतील, त्यांच्या प्रिंट देखील काढता येतील आणि 2025 या वर्षातील जानेवारीपासून डिसेंबरपर्यंतच्या नोट्स यामध्ये आपण अवेलेबल करून देणार आहे. त्याचबरोबर या ज्या नोट्स आहेत त्या मंथ वाईज असतील, 1 लायनर स्वरूपाच्या असतील आणि प्रत्येक महिन्याच्या नोट्स ह्या घटकनिहाय अरेंज केलेल्या आहेत. या चालू घडामोडींच्या नोट्सची जर सॅम्पल कॉपी तुम्हाला बघायची असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनेलला अवेलेबल आहे, तेथून तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला आवडली तर 100% तुम्ही हा कोर्स परचेस करा. हे दोन्ही कोर्स तुम्हाला आपल्या स्पर्धा परीक्षा मित्र ह्या ॲपवरती मिळून जातील. या ॲपची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. क्वेश्चन नंबर 6, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. तर खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला पर्यायांमधून शोधायचा आहे. तर तो शब्द आहे स्केअर्ड. तर आपल्याला माहित आहे स्केअर्ड या शब्दाचा अर्थ होतो घाबरणे. मग याला आणखीन कोणते समानार्थी शब्द आहेत किंवा याचे सिनोनिम्स काय आहेत तर फ्रायटेंड नंतर अफ्रेड. त्याचबरोबर दिलेल्या पर्यायांपैकी पेट्रिफाईड याचा अर्थ देखील घाबरणे असाच होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की कॉन्फिडंटचा अर्थ ज्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे असा व्यक्ती. त्याच्यानंतर कंपोज म्हणजे शांत आणि इथे एक आणखीन एक शब्द आहे एंट्रीपिड. तर एंट्रीपिड हा जो शब्द आहे हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. याचा अर्थ होतो निडर. म्हणजे स्केर्डचा विरोधार्थी कोणता शब्द असेल तर तो आहे एंट्रीपिड हा. त्यामुळे हा देखील प्रश्न भविष्यात तुम्हाला विचारला जाऊ शकेल. क्वेश्चन नंबर 7, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. तर खाली इडियम दिलेले आहे, त्याचा योग्य अर्थ आपल्याला पर्यायांमधून निवडायचा आहे. तर ती इडियम आहे गो अंडर द नाईफ. तर गो अंडर द नाईफ याचा अर्थ होतो की एखादी वैद्यकीय शस्त्रक्रिया करणे. एखाद्या व्यक्तीवर जर शस्त्रक्रिया होणार असेल तर त्याच्याबद्दल हा उद्गार काढला जातो की ही इज गोईंग अंडर द नाईफ. म्हणजेच दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 1 टू हॅव अ सर्जरी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 8, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. तर इडियम आहे टू गेट अ टो होल्ड. तर टू गेट अ टो होल्ड याचा अर्थ काय होतो तर एखाद्या नवीन ठिकाणी तुम्ही नोकरीला लागलाय आणि सुरुवातीचा दिवस आहे आणि तुम्हाला अशी पोझिशन मिळालेली आहे की ज्या पोझिशनपासून तुम्ही पुढे जाऊन तुमची चांगली प्रगती होणार आहे. तर अशा वेळी टू गेट अ टो होल्ड ही म्हण वापरली जाते. म्हणजेच काय टू ऑब्टेन अ स्टेबल पोझिशन फ्रॉम विच वन कॅन प्रोग्रेस इन अ पर्टिक्युलर इंडस्ट्री आणि एरिया. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला असे स्थान किंवा असे पोझिशन मिळालेले आहे की जिथून पुढे तुमची चांगली प्रगती होणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल.
क्वेश्चन नंबर 9, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. तर खाली दिलेल्या शब्दाचा सिनोनिम समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे आणि तो शब्द आहे रेवेल. तर रेवेल या शब्दाचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो आनंद घेणे. मग याला समानार्थी शब्द कोणते आहेत, तर डिलाइट, एन्जॉय करणे, रेलिश. तर हे जे समानार्थी शब्द आहेत ते देखील खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावरती परीक्षेत पर्यायांमध्ये तुम्हाला हे शब्द देखील विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर दिलेल्या पर्यायांपैकी रिजॉईस हा जो पर्याय आहे याचा अर्थ देखील आनंद घेणे असाच होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाईन वर्ड इन अ गिवन इडियम. इफ देअर इज नो नीड टू सबस्टिट्यूट इट, सिलेक्ट नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. तर खाली एक इडियम दिलेले आहे आणि हा एक अंडरलाईन केलेला शब्द आहे. तर तो बरोबर आहे का ते आपल्याला चेक करायचे आहे. स्पिल द मिल्क. तर या म्हणीमध्ये स्पिल द मिल्क असे नसते, तर स्पिल द बीन्स ही योग्य म्हण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 बीन्स हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता याचा अर्थ काय होतो स्पिल द बीन्सचा, तर एखादी जी गोपनीय माहिती असेल तर ही गोपनीय माहिती उघड करणे याचा अर्थ म्हणजे स्पिल द बीन्स, किंवा सरप्राईज रुन करणे याला स्पिल द बीन्स ही म्हण वापरली जाते. क्वेश्चन नंबर 11, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट अंडरलाईन वर्ड इन द गिवन प्रोवर्ब. इफ देअर इज नो नीड टू सबस्टिट्यूट, सिलेक्ट नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. तर इथे एक आपल्याला प्रोवर्ब दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये अंडरलाईन केलेला शब्द बरोबर आहे की चुकीचा, किंवा त्याच्या जागी कोणता शब्द येऊ शकतो ते शोधायचं आहे. तर ती प्रोवर्ब आहे ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन थिंग्स. तर आपल्याला माहीत आहे की ते थिंग्स नाही, इथे शब्द बरोबर आहे वर्ड्स. ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. आणि याचा अर्थ काय होतो, तर एखादी गोष्ट ही बोलण्यातून व्यक्त करण्यापेक्षा कृतीतून सिद्ध करणं केव्हाही चांगलं. त्यामुळे हा त्याचा अर्थ देखील लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 12, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. तर खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर शब्द आहे ॲडव्हेंट. तर ॲडव्हेंटचा अर्थ काय होतो, तर ॲडव्हेंट म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे किंवा आगमन या अर्थाने देखील ॲडव्हेंट हा शब्द वापरला जातो. मग ॲडव्हेंटचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, तर सुरुवातीच्या विरुद्धार्थी होईल शेवट. मग दिलेल्या पर्यायांपैकी एंड हा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर हा जो बिगिनिंग आहे किंवा ऑनसेट आहे या दोन्हीचा अर्थ सुरुवात किंवा आगमन असा होतो. क्वेश्चन नंबर 13, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड टू फिल इन द ब्लँक. तर खाली आपल्याला हे वाक्य दिलेले आहे. या वाक्यामध्ये हा जो शब्द आहे एक्झॅक्झिरेटेड, तर एक्झॅक्झिरेटेड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या रिकामी जागी आपल्याला बसवायचा आहे. तर सर्वात आधी आपल्याला एक्झॅक्झिरेटेड या शब्दाचा अर्थ माहीत असणं आवश्यक आहे. तर एक्झॅक्झिरेटेडचा अर्थ होतो एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा मोठी करून सांगणे किंवा ती खूप रंगवून सांगणे. तर त्याला आपण मराठीत अतिशयोक्ती हा शब्द वापरतो. तर या अतिशयोक्तीचा विरुद्धार्थी शब्द दिलेल्या पर्यायांमध्ये कोणता आहे, तर ॲम्प्लिफाईड म्हणजे देखील एखादी गोष्टी मोठी करणे. त्याच्यानंतर ॲब्रिज्ड याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो संक्षिप्तपणे, किंवा त्याला आपण लघु किंवा लहान असं देखील संबोधू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. अतिशयोक्ती किंवा एखादी गोष्ट मोठी करून सांगणे याचा विरुद्धार्थी होईल लघु किंवा संक्षिप्तपणे ॲब्रिज्ड. क्वेश्चन नंबर 14, आयडेंटिफाय द ॲप्रोप्रिएट इडियम फॉर द अंडरलाईन फ्रेज ॲज पर द गिवन सिच्युएशन. तर एक आपल्याला वाक्य दिलेलं आहे, त्याच्यामध्ये एक शब्द अंडरलाईन केलेला आहे, त्याला योग्य असलेली इडियम आपल्याला शोधायची आहे. तर ते वाक्य आहे आय विल बी डेड बाय द टाईम यू डिसाईड टू बाय अ हाऊस. म्हणजे जेव्हा तुम्ही घर घ्यायचा नक्की कराल किंवा डिसाईड कराल
तोपर्यंत मी मेलेला असू. तर आपल्याला या वाक्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये बी डेड या अर्थाची म्हण शोधायची आहे. तर जेव्हा केव्हा एखाद्याच्या पुढे जाऊन होणाऱ्या मृत्यूबद्दल ठामपणे किंवा कधीकधी विनोदाने मत व्यक्त केलं जातं ना, तेव्हा त्याच्यासाठी पुशिंग अप डेझीज या अर्थाची म्हण वापरली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुशिंग अप डेझीजमध्ये एखाद्याच्या मृत्यूबद्दल कधीकधी ठामपणे आणि कधीकधी विनोदाने जेव्हा मत व्यक्त केले जाते तेव्हा ही म्हण वापरली जाते आणि याचा अर्थ टू बी डेड किंवा ब्युराइड असा होतो. क्वेश्चन नंबर 15. चूज द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. तर खाली दिलेले 4 पर्यायांपैकी एक शब्द हा चुकीचा आहे किंवा त्याचे स्पेलिंग चुकीचे आहे, तर तो शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर पहिला शब्द आहे हॅलोड, तर हा शब्द बरोबर आहे. त्याच्यानंतर कोहेजिव्ह हा शब्द म्हणजे याचा अर्थ होतो एकसंध, हा देखील बरोबर आहे, याचे स्पेलिंग देखील बरोबर आहे. तिसरा होतं ॲम्बियंट म्हणजे आपला परिसर किंवा सभोवतालचे वातावरण, तर हा देखील बरोबर आहे. त्याच्यानंतर चौथा शब्द आहे इम्पॅकेबल, तर इम्पॅकेबल हा जो शब्द आहे याचे स्पेलिंग चुकीचे आहे. याचे योग्य स्पेलिंग आहे IMPECCABLE आणि या इम्पॅकेबल या शब्दाचा अर्थ होतो निर्दोष असा. आणि यालाच समानार्थी शब्द किंवा सिनोनिम कोणते आहेत, तर परफेक्ट किंवा फॉल्टलेस. तर हे शब्द देखील लक्षात ठेवा, हे सिनोनिम अँटोनिममध्ये तुम्हाला विचारू शकतात. आणि हे 4ही शब्द आणि त्यांचे स्पेलिंग लक्षात ठेवा, याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे असेच स्पेलिंगशी रिगार्डिंग क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. क्वेश्चन नंबर 16. चूज द इनकरेक्ट स्पेलिंग ऑफ द गिवन सेंटेन्स. तर खाली एक सेंटेन्स दिलेले आहे, त्याच्यापैकी चुकीचा स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर ते वाक्य आहे एव्हरीवन गॅस्प्ड ॲट ब्युटिफुल हॉलिडे टेबल अवेटिंग देम. तर या सर्व शब्दांपैकी गॅस्प्ड हा शब्द चुकलेला आहे, कारण याचे स्पेलिंग योग्य काय आहे GASPED. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर असेल. आणि या गॅस्पचा अर्थ काय होतो, हे योग्य स्पेलिंग आहे, करेक्ट स्पेलिंग. आणि याचा अर्थ होतो तुम्ही जेव्हा सरप्राईज असाल किंवा तुम्हाला एखाद्या वेळी शॉक बसलेला असेल एखाद्या गोष्टीचा किंवा तुम्ही एक्साइट असाल, तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही जेव्हा क्विक ब्रीथिंग करता किंवा क्विक श्वास घेता तेव्हा त्याला गॅस्प्ड असे म्हटले जाते. त्यामुळे हा त्याचा अर्थ देखील लक्षात ठेवा, याचा देखील तुम्हाला पुढे जाऊन उपयोग होईल. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 17. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. नो वन विल प्रिज्युडाईज यू. तर या प्रिज्युडाईज या शब्दाचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. तर प्रिज्युडाईज याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो की जेव्हा एखादा व्यक्ती किंवा एखाद्या गोष्ट आपल्याला माहीत नसेल किंवा त्याच्याबद्दल आपल्याला अपुरी माहिती असेल, तर त्या अपुरी माहितीच्या आधारावर किंवा आपल्याला अजिबातच त्या गोष्टीबद्दल माहिती नसेल, तर अशा माहितीच्या आधारावर एखाद्या व्यक्तीबद्दल आपण मत तयार करतो किंवा भावना तयार करतो, तेव्हा त्याला प्रिज्युडाईज असे म्हटले जाते. ज्यालाच आपण मराठीमध्ये एक शब्द आहे पूर्वग्रह. तर पूर्वग्रह या अर्थाचा शब्द आपल्याला पर्यायांमधून शोधायचा आहे. तर याच्यासाठी एक समानार्थी शब्द आहे, तो आहे प्लाय. याचा अर्थ देखील पूर्वग्रह असाच होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेमध्ये तुम्हाला आणखीन काही समानार्थी शब्द सांगतो जे प्रिज्युडाईजसाठी वापरतात. याच्यासाठी बायस हा एक शब्द वापरला जातो. त्याच्यानंतर बॅगट्री हा एक शब्द वापरला जातो. त्याच्यानंतर प्रिकन्सेप्शन हा एक शब्द वापरला जातो. याचा अर्थ देखील पूर्वग्रह असाच होतो. तर हे शब्द लक्षात ठेवा, हे देखील पुढे जाऊन तुम्हाला उपयोगाला पडतील. क्वेश्चन नंबर 18. चूज द वर्ड दॅट मीन्स द सेम ॲज द गिवन वर्ड. तर एक शब्द दिलेला आहे आपल्याला वेगली.
या अर्थाचा शब्द आपल्याला पर्यायांमधून शोधायचा आहे. तर वेगली याचा अर्थ होतो अस्पष्टपणे. आणि कधीकधी हा शब्द खूप कमी या अर्थाने देखील वापरला जातो. त्यामुळे दिलेल्या पर्यायांपैकी खूप कमी या अर्थाचा शब्द होतो निग्लिजिबली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर याला समानार्थी शब्द कोणते आहेत ते देखील आपण बघूया. लिटल, स्लाइटली. तर हे समानार्थी शब्द सिनोनिम्स देखील लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 19. एक्सप्रेस द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्स. सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच इज बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द इडियम ऑर फ्रेज. तर खाली आपल्याला एक इडियम आणि फ्रेज दिलेले आहे, त्याच्याशी संबंधित योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर ती इडियम आहे टू जम्प आउट ऑफ द वन स्किन. तर याचा अर्थ काय होतो ते आपण पहिल्यांदा बघूया. तर जेव्हा एखादी व्यक्ती मगाशीच आपण बघितल्याप्रमाणे सरप्राईज झाला असेल किंवा त्याला शॉक बसला असेल एखाद्या गोष्टीमुळे किंवा तो घाबरलेला असेल, फ्रायटेंड. म्हणजेच काय, तर अचानक बसलेल्या धक्क्यामुळे व्यक्ती आश्चर्यचकित होणे किंवा घाबरणे. अचानक बसलेल्या धक्क्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती आश्चर्यचकित होते किंवा घाबरते तेव्हा त्याला जम्प आउट ऑफ वन स्किन असं म्हटलं जातं. आणि याच अर्थाचा पर्याय आहे टू बी स्टार्टेल्ड. टू बी स्टार्टेल्डचा अर्थ देखील हाच होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, हा लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 20. एक्सप्रेस द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्स. सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच इज बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द इडियम आणि फ्रेज. तर आपल्याला हा फ्रेज दिलेली आहे आणि या फ्रेजचा योग्य समानार्थी शब्द किंवा योग्य मीनिंग पर्यायांमधून शोधायचे आहे. तर अ स्नेक इन द ग्रास ही खूप महत्त्वाची फ्रेज आहे आणि याचा अर्थ होतो असा एखादी व्यक्ती जो आपल्या मित्रपरिवारांपैकी आहे, ज्याने आपल्या मित्रत्वाचे किंवा मित्र असल्याचे सोंग घेतलेले आहे, पण तो आपला विश्वासघात करत आहे. म्हणजेच विश्वासघातकी मित्र असं आपण याला म्हणू शकतो. म्हणजे असा मित्र ज्याने आपले मित्र असल्याचे सोंग घेतलेले आहे पण तो आपला विश्वासघातकी आहे किंवा तो ढोंग करत आहे आपला मित्र असण्याचे. मग याला योग्य पर्याय कोणता असेल? अ सिक्रेट अनफेथफुल फ्रेंड. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. अशा मित्राला ओळखता येत नाही त्यामुळे अ स्नेक इन द ग्रास असं म्हटलं जातं. कारण स्नेकचा कलर आणि ग्रासचा कलर देखील सारखाच असतो, त्यामुळे गवतामधून साप ओळखणं खूप अवघड आहे. त्याचप्रकारे ही म्हण इथे वापरली जाते. क्वेश्चन नंबर 21. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड. तर इथे ते वाक्य दिलेलं आहे आपल्याला एक, आणि या वाक्यातील एक अंडरलाईन शब्द आहे, त्याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. तर ते वाक्य आहे धिस गाय इज अ ब्रुटल मर्डरर अँड व्हेरी सॅव्ही. तर या सॅव्ही या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर सर्वात आधी सॅव्ही या शब्दाचा अर्थ काय होतो? तर एखाद्या व्यक्ती की ज्याची आकलन क्षमता खूप चांगली आहे किंवा त्यालाच आपण जाणकार असे म्हणतो. तर जाणकार व्यक्तीला किंवा ज्याची आकलन क्षमता चांगली आहे त्याला सॅव्ही म्हटलं जातं. मग याला समानार्थी शब्द सिनोनिम्स काय आहेत? तर शार्प किंवा स्मार्ट किंवा वाईज पर्सन, वाईज देखील म्हटलं जातं. किंवा आणखीन एक महत्त्वाचा शब्द आहे ॲस्ट्यूट म्हणून. तर हा शब्द लक्षात ठेवा. याचा अर्थ देखील जाणकार किंवा आकलन क्षमता उत्तम असलेला मनुष्य असा होतो. तर याच्या विरुद्धार्थी शब्द म्हणजे जाणकाराच्या विरुद्धार्थी किंवा ज्याच्याकडे कौशल्य आहे, जो हुशार आहे, त्याच्या विरुद्धार्थी काय होईल? तर आर्टलेस. या आर्टलेसचा अर्थ होतो कौशल्य नसलेला किंवा साधा सरळ व्यक्ती. तर कौशल्यहीन असं आपण याला म्हणू शकतो. आर्टलेस म्हणजे कौशल्यहीन. त्यामुळे सॅव्हीचा विरुद्धार्थी अँटोनिम आहे आर्टलेस. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. आता हे जे इतर 3 शब्द आहेत ना, ते देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत.
त्यामुळे त्यांचे अर्थ देखील आपण समजून घेऊया. तर कॅनी याचा अर्थ होतो हुशार, त्यामुळे हा देखील शब्द समानार्थी शब्द म्हणून सॅवीला आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर निंबलचा अर्थ होतो चपळ आणि प्रोफिशियन्सीचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीत एकदम जास्त लेवलचे स्किल जर असेल तर त्याला प्रोफिशियंट पर्सन असे म्हटले जाते किंवा त्याला आपण मराठीत प्रावीण्य असं म्हणतो किंवा प्रावीण्यता. त्यामुळे हे 3-4 शब्द लक्षात ठेवा, यांचा देखील तुम्हाला अँटोनिम सिनोनिममध्ये उपयोग होईल. क्वेश्चन नंबर 22. In the following question, out of the given 4 alternatives, select the alternative which is best expresses the meaning of idiom or phrase. तर आपल्याला इथे एक इडियम आणि फ्रेज दिलेला आहे, त्याचा अर्थाचा योग्य शब्द पर्यायांमधून शोधायचा आहे. तर अंडर द रोज याचा अर्थ काय होतो? तर अंडर द रोज या फ्रेजचा अर्थ होतो एकदम खाजगीपणे किंवा गुपचूप. म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला आपण प्रायव्हेटली किंवा सिक्रेटली हा शब्द वापरतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 23. आयडेंटिफाय द ॲप्रोप्रिएट इडियम फॉर द अंडरलाईन फ्रेज ॲज पर द गिवन सिच्युएशन. तर वाक्य आहे यू जस्ट नीड सम रेस्ट अँड देन यू विल फील हेल्दी अगेन. तर तुला थोड्या आरामाची गरज आहे, त्याच्यानंतर मग तू व्यवस्थित होशील. तर या अर्थाचा फील हेल्दी अगेन या अर्थाची म्हण किंवा फ्रेज आपल्याला शोधायची आहे. तर ती फ्रेज आहे राईट ॲज रेन. राईट ॲज रेन याचा अर्थ होतो परफेक्टली हेल्दी किंवा गुड इन ऑर्डर. तर एखादा व्यक्ती जेव्हा परफेक्टली हेल्दी असतो, सुस्थितीत असतो, तेव्हा त्याला डिस्क्राईब करण्यासाठी किंवा एखादा व्यक्ती आजारपणापासून बरा होत असेल तर त्याच्याबद्दल बोलताना हिज हेल्थ इज नाव राईट ॲज रेन असं देखील संबोधलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 24. चूज द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. तर खाली 4 शब्द दिलेले आहेत, त्याच्यापैकी चुकीचे स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर पहिला शब्द आहे नेपोटिझम. तर या नेपोटिझम या शब्दाचे स्पेलिंग बरोबर आहे, मात्र याचा अर्थ होतो घराणेशाही. हे 4 शब्द आणि त्याचे अर्थ देखील आपण बघूया, म्हणजे याचा वापर तुम्हाला स्पेलिंग सोबतच सिनोनिम अँटोनिम्समध्ये देखील होईल. त्याच्यानंतरचा शब्द आहे फिलिस्टाईन. तर फिलिस्टाईन याचा अर्थ होतो असंस्कृत असा. याचे स्पेलिंग देखील बरोबर आहे, त्यामुळे हे दोन्ही योग्य स्पेलिंग असलेले शब्द आहेत. त्याच्यानंतर ॲक्टसी हा जो शब्द आहे याचे स्पेलिंग देखील बरोबर आहे आणि याचा अर्थ होतो अत्याधिक आनंद किंवा आपण परमानंद असं देखील याला म्हणू शकतो. जेव्हा खूप जास्त स्वरूपाचा आनंद होतो तेव्हा हा शब्द वापरला जातो. त्याच्यानंतर मिलेनियम हा जो शब्द आहे याचे स्पेलिंग मात्र चुकलेले आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा चुकीचे स्पेलिंग असलेला शब्द आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा मिलेनियम हा खूप महत्त्वाचा शब्द आहे, कारण हा खूप वेळा करेक्ट आणि इनकरेक्ट स्पेलिंगसाठी विचारलेला आहे. तर याची योग्य स्पेलिंग आहे MILLENNIUM. त्यामुळे हे स्पेलिंग लक्षात ठेवा, याच्यावरती देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 25. चूज द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. इथे देखील 4 शब्द आहेत आणि त्याच्यापैकी चुकीचे स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. पहिला शब्द आहे स्टॉईक. स्टॉईकचे स्पेलिंग बरोबर आहे, मात्र याचा अर्थ आपण बघूया. स्टॉईक म्हणजे एखादी व्यक्ती जी भावनात्मकदृष्ट्या शांत असते, तर त्या व्यक्तीला स्टॉईक असे संबोधले जाते. त्याच्यानंतर मडलिन हा जो शब्द आहे तो देखील योग्य स्पेलिंग असलेला शब्द आहे आणि याचा अर्थ होतो एखादी व्यक्ती जी भावनात्मकदृष्ट्या दुबळे असते किंवा सारखी रडते किंवा इमोशनल असते, त्या व्यक्तीला मडलिन म्हटलं जातं. त्याच्यानंतर इन्थुजियाझम हा जो शब्द आहे त्याचे देखील स्पेलिंग बरोबर आहे आणि याचा अर्थ होतो उत्साही. मात्र इथे जो पर्याय क्रमांक 3 आहे रिकन्साईल, याचे स्पेलिंग चुकीचे आहे.
त्यामुळे हे आपले योग्य उत्तर असेल. तर याचे योग्य स्पेलिंग काय आहे, तर रिकन्साइलचे योग्य स्पेलिंग आहे RECONCILE. त्यामुळे हे स्पेलिंग लक्षात ठेवा, याच्यावर तुम्हाला परीक्षेसाठी उपयोग होईल. आणि याचा अर्थ देखील आपण लक्षात घेऊया. याचा अर्थ होतो एखादे भांडण मिटवणे किंवा वाद मिटवणे किंवा समेट घडवणे. तर या अर्थानं रिकन्साइल हा शब्द वापरला जातो. क्वेश्चन नंबर 26. चूज द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. तर खाली 4 शब्द आहेत, त्याच्यापैकी चुकीचे स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर पहिला शब्द आहे रेमिनेस. तर रेमिनेस या शब्दाचे स्पेलिंग पहिलाच शब्द चुकलेला आहे. याचे योग्य स्पेलिंग आहे REMINISCE. आणि या शब्दाचा रेमिनिसचा अर्थ होतो भूतकाळातील चांगल्या आठवणींमध्ये रमणे, ज्याला आपण थोडक्यात लिहू आठवणींमध्ये रमणे. भूतकाळातील ज्या काही चांगल्या आठवणी आहेत त्या लिहिणे किंवा त्याच्यामध्ये रमणे किंवा त्याच्याबद्दल विचार करणे याला रेमिनिस असं म्हटलं जातं. पहिला शब्द चुकीचा असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर असेल. त्याच्यानंतर हे 3 शब्द बाकीचे आहेत ते देखील महत्त्वाचे आहेत, ते देखील बघूया. एक्सोडस याचा अर्थ काय होतो, तर जेव्हा मोठ्या संख्येने स्थलांतर होते किंवा मास डिपार्चर म्हटलं जातं त्याला, त्यासाठी एक्सोडस हा शब्द वापरला जातो. त्यानंतर डिफिडेंट हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो आत्मविश्वास नसलेला किंवा शाय किंवा असा व्यक्ती जो स्वतःमध्येच राहणं पसंत करतो, त्याच्यासाठी डिफिडंट हा शब्द वापरला जातो. आणि चौथा शब्द आहे इम्प्युनिटी. आणि इम्प्युनिटीचा अर्थ होतो शिक्षेपासून माफी, म्हणजे गुन्हा जर केला तर त्याच्यासाठी त्याला शिक्षा मिळत नाही, त्याला इम्प्युनिटी हा शब्द वापरला जातो. तर हे 3-4 शब्द आणि त्याचे अर्थ लक्षात ठेवा, त्याचबरोबर हे स्पेलिंग देखील लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 27. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड. युअर ब्रेन हॅझंट हॅड इनफ टाईम टू कमेन्स. तर या कमेन्स या शब्दाचा अँटोनिम म्हणजे विरोधार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर सर्वात आधी कमेन्स याचा अर्थ आपण शोधूया. तर याचा अर्थ होतो सुरुवात. एखाद्या गोष्टीची सुरुवात जेव्हा होते तेव्हा कमेन्स असा शब्द वापरला जातो. आणि या सुरुवातचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे शेवट या अर्थाचा शब्द पर्यायांमध्ये आहे कन्क्लूड. कन्क्लूड हा शब्द शेवटसाठी आपण वापरतो किंवा समाप्ती या अर्थाने वापरतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता हे बाकीचे 3 शब्द देखील महत्त्वाचे आहेत. लॅव्हिटेट या शब्दाचा अर्थ होतो फ्लोटिंग किंवा अंतराळी उचलणे किंवा तरंगणे या अर्थाने हा शब्द वापरला जातो. त्याच्यानंतर रिसोसिटेट हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो पुनरुज्जीवन. त्यामुळे रिसोसिटेट हा शब्द लक्षात ठेवा, हा खूप महत्त्वाचा शब्द आहे. आणि रिवाईव्ह या शब्दाचा अर्थ देखील पुनरुज्जीवन यासारखाच आहे. त्यामुळे 4 शब्द लक्षात ठेवा, त्याचे स्पेलिंग देखील लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 28. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्स सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच इज बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ इडियम आणि फ्रेज. तर टू राईज टू वन्स फीट ही इडियम आहे. या अर्थाचा योग्य पर्याय आपल्याला पर्यायांमधून शोधायचा आहे. तर टू राईज टू वन्स फीट याचा अर्थ काय होतो, तर झोपलेल्या किंवा बसलेल्या स्थितीतून उठणे किंवा उभे राहणे या अर्थाने टू राईज टू वन्स फीट ही म्हण वापरली जाते. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 टू स्टँड अप उभे राहणे हे आपले योग्य उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 29. आयडेंटिफाय द ॲप्रोप्रिएट इडियम फॉर द अंडरलाईन फ्रेज ॲज पर द गिवन सिच्युएशन. आणि वाक्य आहे द ऑर्गनायझेशन यू आर वर्किंग फॉर इज हायली करप्ट. तर या हायली करप्ट या अर्थाची म्हण आपल्याला पर्यायांमधून शोधायची आहे. तर दिलेल्या पर्यायांपैकी रोटन टू द कोअर ही जी म्हण आहे याचा अर्थ होतो हायली करप्ट, किंवा याला आपण मराठीत असं म्हणतो की आतून पूर्णपणे भ्रष्ट असलेली किंवा सडलेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर हे जे 3 म्हणी आहेत त्या देखील आपण बघूया.
बाईट ॲट द चेरी ही जी आहे याचा अर्थ होतो दुसरी संधी मिळणे. त्याच्यानंतर टफ कुकी ही जी म्हण आहे याचा अर्थ होतो खूप स्ट्रॉंग असणे किंवा खूप मजबूत असणे या अर्थाने ही वापरली जाते. त्याच्यानंतर ॲज रेड ॲज चेरी ही जी म्हण आहे ही याच अर्थाने वापरली जाते, म्हणजे एखाद्या व्यक्तीचे चेहरे इतके लाल अशा अर्थाने जर वर्णन करायचे असेल तर त्याच्यासाठी ही म्हण वापरली जाते. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 30. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्स सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ इडियम अँड फ्रेजेस. द लॉंग आर्म ऑफ द लॉ. तर हे म्हण आपल्याला माहीत आहे, द लॉन्ग आर्म ऑफ द लॉ याचा अर्थ होतो कानून के हात बहुत लंबे होते हे. म्हणजेच काय तर कायद्याच्या कचाट्यातून कोणीही सुटू शकत नाही या अर्थाची ही म्हण आहे. आणि त्याच अर्थाचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, द फार रिचिंग पॉवर ऑफ ऑथॉरिटीज. म्हणजे ऑथॉरिटीजची पॉवर इतकी असते की त्याला फसवून किंवा त्याच्यापासून कोणी पळू शकत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 31. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्स सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ इडियम अँड फ्रेज. तर आपल्याला इथे एक इडियम दिलेले आहे आणि त्याचा योग्य अर्थ असलेली पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर ही इडियम आहे टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ. तर याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ होतो पुन्हा नव्याने सुरुवात करणे. तर जेव्हा आपण पुन्हा नव्याने सुरुवात करतो तेव्हा त्या अर्थाने टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ ही इडियम वापरली जाते. आणि याच अर्थाचा योग्य पर्याय आहे टू चेंज वन्स कोर्स ऑफ ॲक्शन कम्प्लिटली. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 32. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड. आणि तो वर्ड आहे ट्रॅचरस. तर ट्रॅचरस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर सर्वात आधी आपण ट्रॅचरस या शब्दाचा अर्थ बघूया. तर याचा अर्थ होतो विश्वासघातकी, किंवा याला दुसरा एक शब्द आपण वापरतो दागाबाज. तर दागाबाज किंवा विश्वासघातकी या अर्थाने ट्रेचरस हा शब्द वापरला जातो. मग याच अर्थाचे शब्द 3 आहेत या ऑप्शनमध्ये. पहिला आहे वेवरिंग, दुसरा आहे डबियस आणि तिसरा आहे फेथलेस. या तिन्हीचा अर्थ होतो ट्रेचरस म्हणून. तर एकच पर्याय राहतो तो आहे इम्पॅशंट. इम्पॅशंट या शब्दाचा अर्थ होतो जोशपूर्ण. आता 3 हे जे आहेत ते समानार्थी शब्द आहेत ट्रेचरसचे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा एकमेव शब्द राहतो. त्यामुळे तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर आणखीन काही समानार्थी शब्द आहेत ट्रेचरसला, ते देखील आपण बघूया. ट्रेटरस, आणखीन एक आहे डिसलॉयल. तर हे देखील सिनोनिम म्हणून वापरले जातात. त्यामुळे हे 4-5 शब्द आहेत ट्रेचरसचे समानार्थी शब्द, ते लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 33. चूज द वर्ड इज अपोजिट इन मीनिंग टू द गिवन वर्ड. म्हणजेच विरुद्धार्थी शब्द येथे शोधायचा आहे आणि शब्द आहे अबेट. तर अबेट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल तर याचा अर्थ आधी आपण बघूया. तर अबेटचा अर्थ होतो कमी होणे किंवा उतार पडणे या अर्थाने देखील अबेट हा शब्द वापरला जातो. तर याच्या विरुद्धार्थी म्हणजे वाढणे या अर्थाचा शब्द कोणता आहे तर तो आहे बर्जन. हा बर्जनचा शब्द अर्थ होतो वाढणे किंवा वाढ होणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर स्लॅकेन हा जो शब्द आहे तो अबेट या शब्दाचा समानार्थी शब्द, याचा अर्थ देखील कमी होणे असा होतो. रिसेंट याचा अर्थ होतो रद्द करणे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. आणि स्लिंक याचा अर्थ होतो गुपचूप मांजरासारखे लपून जाणे. मांजर ज्या प्रकारे लपून जाते त्या प्रकारे, म्हणजे लोकांना अवॉइड करण्यासाठी स्लिंक हा शब्द वापरला जातो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 34. चूज द
करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर दिलेल्या 4 शब्दांपैकी योग्य स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला इथे निवडायचा आहे. तर सर्वात प्रथम रिपेलंट हा योग्य शब्द आहे का, याचे स्पेलिंग बरोबर आहे का, तर नाही. याचे करेक्ट स्पेलिंग होणार आहे REPELLENT. तर हे त्याची योग्य स्पेलिंग आहे. त्यानंतर सोवेनियर हा जो शब्द आहे याचे देखील स्पेलिंग चुकलेले आहे. याचे करेक्ट स्पेलिंग आहे SOUVENIR. आणि या सोवेनियरचा अर्थ होतो एखादी गोष्ट जेव्हा आपण एखाद्या वस्तूच्या, व्यक्तीच्या स्मरणार्थ जपून ठेवतो, तर अशा जतन केलेल्या वस्तूला सोवेनियर असे ओळखले जाते किंवा असे संबोधले जाते. त्यानंतर बिलीव्ह BELIVE हे बरोबर आहे का, तर हे बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. दिस इज करेक्टली स्पेल्ड वर्ड. त्याच्यानंतर चौथा शब्द बघूया, बॉयंट. तर याचे देखील स्पेलिंग चुकलेले आहे. याची योग्य स्पेलिंग आहे BUOYANT. आणि याचा अर्थ होतो आनंदी असणे किंवा चीअरफुल. आनंदी किंवा चीअरफुल या अर्थाने बॉयंट हा शब्द वापरला जातो. त्यामुळे हे 3-4 शब्द लक्षात ठेवा. त्याचे स्पेलिंग देखील लक्षात ठेवा. कोणत्याही स्पेलिंगवरती पेपरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकेल. त्याचबरोबर याचे अर्थ देखील लक्षात ठेवा. त्याचा तुम्हाला सिनोनिम अँटोनिममध्ये उपयोग होईल. क्वेश्चन नंबर 35. चूज द वर्ड दॅट मीन्स द सेम ॲज द गिवन वर्ड. तर आपल्याला इथे शब्द दिलेला आहे. या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला पर्यायांमधून शोधायचा आहे. तर तो शब्द आहे क्विरेलसम. तर क्विरेलसम या शब्दाचा अर्थ होतो भांडखोर असा. आणि भांडखोर या अर्थाचा समानार्थी शब्द पर्यायांमधून आपल्याला आता शोधायचा आहे. तर एक शब्द आपण बघूया. पहिला पर्याय आहे बिनायक. बिनायकचा अर्थ होतो काइंड किंवा दयाळू. त्यामुळे हा देखील क्विरेलसमला समानार्थी नाही आहे. त्यानंतर दुसरा पर्याय आहे इनग्रेशिएटिंग. इनग्रेशिएटिंगचा अर्थ होतो खुशामत करणे किंवा एखाद्याची मर्जी सांभाळण्यासाठी मुद्दामून अशी एखादी कृती करणे की जेणेकरून तो व्यक्ती अट्रॅक्ट होईल. त्यामुळे हा देखील याचा समानार्थी शब्द नाही आहे. त्याच्यानंतर तिसरा पर्याय आहे अफेबल. अफेबलचा अर्थ होतो प्रेमळ. त्यामुळे हा देखील भांडखोरला समानार्थी शब्द नाही आहे. त्याच्यानंतर मग चौथा शब्द राहतो जो आहे अँटॅगॉनिस्ट. आणि अँटॅगॉनिस्ट म्हणजे जे आपण मूवी किंवा सिनेमा बघतो त्याच्यामध्ये हिरोच्या विरोधात जो विलन असतो त्याला अँटॅगॉनिस्ट म्हटलं जातं, जो सारखा हिरो बरोबर भांडण करतो. त्यामुळे भांडखोर या अर्थाने अँटॅगॉनिस्ट हा शब्द येथे आपण घेत आहोत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असेल. तर अशा रीतीने आपण TCSच्या इंग्लिश व्होकॅब्युलरीच्या PYQवर एक छोटीशी रिव्हिजन कंप्लीट केलेली आहे, ज्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल. आता परीक्षेला थोडेच दिवस बाकी असल्याने या टप्प्यावर तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नांची रिव्हिजन करणं, जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व करणं अपेक्षित आहे. त्यामुळे जेवढ्या काही टेस्ट तुम्हाला देता येतील त्या देण्याचा प्रयत्न करा. ही आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे, ही तुम्ही सॉल्व करू शकता किंवा इतर कोणत्याही तुम्हाला ज्या टेस्ट सिरीज आवडतील त्या तुम्ही सॉल्व करा. पण जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व करा. जेवढा जास्त सराव तुम्ही या टप्प्यावर कराल तेवढे जास्त आउटपुट तुम्हाला परीक्षेमध्ये मिळेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू. परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट.